असली अट नको घालूस म्हणून. मुळात तुझं लग्न आणि माझं लग्न या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा काय संबंध आहे एकमेकांशी? अरे तुझ्या समोर आता लग्नासाठी एक मुलगी आहे ना. माझ्या समोर आता कोणी मुलगा आहे सांग ना. आहे नाहीये. कधी येणार आहे माहित नाही. येणार आहे का नाही अजिबात माहित नाही. आणि त्याची शक्यता किती आहे तर आता या क्षणी तरी 0%. मग असं असताना तू तुझं लग्न माझ्या लग्न का अवलंबून ठेवतोयस? म्हणजे आता त्या आधिराच्या घरातल्या पण सगळ्यांनी नंदूताईचं लग्न कधी होणार ह्याच्यावर डोळे लावून बसायचे. कधी एकदा हिचं लग्न उरकतंय ह्याचा विचार करायचा. बरं आम्हाला सगळ्यांना तुझ्या लग्नाची घाई आहे ना. पण म्हणून आता आधिराच्या पिंट्या दादाने रोहनच्या नंदूताईचं लग्न लावून देण्याचा पण करायचा. अर्थ आहे याला काही? ताई सॉरी, पण मी त्यांना नव्हतो म्हणालो तुझ्या लग्नाची जबाबदारी घ्यायला. मी फक्त माझ्या लग्नाचा स्टँड क्लिअर केला. पण त्याने परिणाम काय झाला रोहन? त्याला मी काय करू ताई? अगं पण बरं आहे ना, समर राजवाडे तुझ्यासाठी स्थळ बघतायत तर चांगलं स्थळ बघणार. श्रीमंत मुलगा बघतील ना. अगं पण मुळात मी म्हणते हे त्यांनी का करायचं? माझं लग्न हा काय सार्वजनिक प्रश्न झालाय का? बाळा असं नाही, ते चांगल्या हेतूनच बोलले असतील. हो पण बाबा माझ्या लग्नाची जबाबदारी कुठल्या तरी बाहेरच्या माणसाने का घ्यायची? हे बरोबर आहे का? अगं मग मी घेतो ना ती जबाबदारी. मी शोधून आणतो तुझ्यासाठी स्थळ. पण मी लग्नाचा विषय काढला की तुला बॅकफुटवर जायचं असतं. तू तुझ्या लग्नाचा विचार कर. माझं लग्न माझं आयुष्याचा विचार तू नको करूस, कळलं? असं कसं नको करू मी ताई तुझा विचार? मी जन्माला आल्यापासून तू नाही केलायस का माझा विचार ताई? अगं मी शाळेतून जोवर येत नाही तोवर तू जेवायचं थांबायचीस. तू तुझ्या मैत्रिणींची कमी वेळ खेळायचीस कारण तुला मला क्लासवरून आणायचं असायचं. मी कॉलेजला गेल्यावर माझ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज रात्री 11-12 वाजता संपायच्या. तेव्हा घरी आल्यावर ना हे सगळे झोपलेले असायचे. तू एकटीच जागी असायचीस. आपल्या भावाला गरम जेवण मिळावं म्हणून रात्री अपरात्री मला गरम पोळ्या करून वाढायचीस. तुला दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून जायचं असलं तरी सुद्धा नाही. ताई मला सांग तुझा काय संबंध होता या सगळ्याशी? का केलंस तू हे सगळं? तेव्हा नाही वाटलं का तुला की तुझं आयुष्य आणि माझं आयुष्य वेगळं आहे? मग आता कसा विचार करू मी असा? हे बघ ताई, तू इथे एकटी आहेस आणि मी तिथे माझ्या पार्टनर सोबत मजेत आहे. हे नाही इमॅजिन करू शकत.